थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर लाभ। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। कापूस पोहोचला थेट 8,300 रुपयावर। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुई व स्थानिक बाजारामध्ये सरकीला उठाव आल्याने अनेक बाजारामध्ये कापसाच्या भावात थोडीफार वाढ झाल्याचे दिसून येत आहे। मात्र बहुतांशी शेतकऱ्यांकडे कापूस स्टॉक संपला आहे। STBT बियाणावर बंदी नको, परवानगी द्या, यासाठी शेतकऱ्यांनी दिले कृषी आयुक्तांना पत्र। राज्यात कपाशीच्या STBT बियाणांचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक पातळी व शासनामार्फत आदेश देण्यात आले आहे। OTP आता सक्तीचाच, अन्यथा घरगुती गॅस सिलेंडर मिळणे अशक्य। घरगुती गॅस सिलेंडर वितरणासाठी OTP 100% सक्तीचा करण्यात आला असून बुकिंग आणि OTP शिवाय गॅस सिलेंडर ग्राहकांना दिले जाणार नाही। युद्धामुळे खाद्यतेलासह सोयाबीन आणि रासायनिक खत महागले, बाजरी मात्र स्वस्त। जुने खत शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा, मात्र तेल आणि सरकी पेठ चांगलीच महागली। परदेशी समिती 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कृषी खात्याचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या घोषणेनंतर परदेशी समितीचा अहवाल 15 एप्रिलला येणार आहे। पैशाअभावी जीव नाही जाणार, अपघाती जखमीवर मोफत कॅशलेस होणार उपचार। आयुष्यमान व जन आरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयामध्ये घेता येणार दर्जेदार सुविधांचा लाभ। प्रशासन कुठे? 1350चा DAP 1500 रुपयाला। शेतकऱ्यांची होत आहे उघड लूट। प्रशासन म्हणते साठा मुबलक, मग नो स्टॉकचे फलक कसे? शेतकऱ्यांचा सवाल। प्रशासनाकडून होईना ठोस कारवाई। 30 दिवसामध्ये जमीन होणार मोजणी, पोट हिस्सा हद्द कायम। बिनशेती जमीन मोजणीचा निपटारा होणार। शेतजमीन मोजणीसाठी आता खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। PM किसान दुरुस्ती प्रक्रिया रखडली, किती दिवस पायऱ्या झिजवायच्या? प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील दुरुस्ती प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। पारा पोहोचणार 40 अंशावर, उन्हाचे चटके सोसावे लागणार। अवकाळीचे संकट संपले असून आगामी काळामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। पावसाचा फटका, गावरान आंब्याची चव महागणार। अवकाळी पाऊस व गारपिटामुळे आंब्याचे अतोनात नुकसान झाले असून यानुसार आंब्याचे चव आता महागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। शेंगदाण्याचा भाव 150वर, भुईमुंगाचा पेरा नगण्य। यंदा सरासरी क्षेत्राच्या केवळ 33.71% आहे लागवड। भुईमुंगच्या शेंगा परिपक्व होताच वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे। जिल्ह्यातील 10,000 शेतकऱ्यांना मिळणार 48.34 कोटींची कर्जमाफी। 8 वर्षांनी मिळाला अखेर न्याय। न्यायालयीन आदेशानंतर हालचाली सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना दिलासा। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। उन्हाची तीव्रता वाढली, मेंढपाळासमोर चारा व पाण्याचे संकट वाढले। सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून याचा विपरीत परिणाम पशुधन जनावरांवर होत आहे। 1300 मेटन युरियाची पहिली खेप आज पोहोचणार। यंदाच्या खरीपासाठी खतसाठ्याचा पुरवठा सुरू झाला असून यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खतांचा व मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे। युद्धाचा परिणाम, पॅकेजिंग महागले। विविध धान्यासह तेलांच्या दरामध्ये झाली वाढ। प्लास्टिक तयार करण्याकरिता आवश्यक साहित्यांचा तुटवडा झाला असून 30 ते 40 रुपयापर्यंत वाढली आहे भाव। आखाती युद्ध आणि अवकाळीने केळी उत्पादक आर्थिक संकटात। खर्च आणि विक्रीचा बसेना मेळ, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची होत आहे मागणी। ज्वारीची 5,300 रुपयापर्यंत झप, मालदांडी ज्वारीला विशेष मागणी। अनेक बाजारपेठेमध्ये ज्वारीची ऐतिहासिक विक्रम, गव्हालाही मागे टाकत ज्वारीला मिळत आहे जास्त भाव। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. केरोसिन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ. राज्यात एलपीजी गॅस सिलेंडर मिळणे आता अवघड झाले असून आता रेशनवर प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन देण्यात येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. युद्धाचा कांदा निर्यातीवर होत आहे परिणाम. आखातामध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये घट. दर घसरल्याने बळीराजा चिंतेत. कंटेनर वाहतूक खर्चामध्ये वाढ झाल्याने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा प्रयोग सुरू. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये AI मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन वाढवता येणार आहे. शेतीची वाट अडवणार त्यांचे आधार कार्ड ब्लॉक. सरकारी योजनेचाही मिळणार नाही लाभ. जिल्ह्यातून सर्वाधिक 69 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी थेट महसूल मंत्र्याकडे केले मागणी. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हाताशी आलेला घास अवकाळीने हिरावला. बळीराजा संकटात. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. जिल्ह्यातील अनेक पिकांचे झाले नुकसान. चाऱ्याचा रुबाब वाढला. कडबा शेकडा 4000वर. ज्वारीचे प्रमाण घटले असून ओल्या आणि वाळलेल्या चाऱ्यासाठी लांब पल्ल्यांची वाहतूक शेतकऱ्यांना करावी लागत आहे. महाडच्या दाखल्यासाठी लेकींची धाव. अन्यथा मतदार यादीतून नाव कमी होणार. अवकाळीची धास्ती. कांदा गहू काढणीला आला वेग. सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गहू व कांदा काढणीच्या कामांना वेग आला आहे. बाधित शेतकऱ्यांना सर्वेक्षणानंतरच मिळणार भरपाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व मोसमी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता लवकरच अनुदान देण्यात येणार आहे. देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्राची होणार उभारणी. महाराष्ट्रात सन 2026 अखेरपर्यंत 11 केंद्र होणार कार्यान्वित. कृषी क्षेत्रातील हवामान आधारित नियोजन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून मिशन मोहीम टप्पा राबवण्यात येत आहे. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.